हॅलो फ्रेंड्स, आता आपण डिसजंक्शन नंतर कंडिशनल कनेक्टिव्हिटी बघणार आहोत. कंडिशनल कनेक्टिव्हिटीमध्ये जर दोन स्टेटमेंटमध्ये इफ अँड देन ह्या कनेक्टिव्हचा यूज केला असेल तर ते कंडिशनल कनेक्टिव्हिटी म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, जर पी आणि क्यू दोन स्टेटमेंट असतील आणि पी अँड क्यूमध्ये जर हे कनेक्टिव्हिटी यूज केला असेल इफ पी देन क्यू, तर त्याला आपण कंडिशनल कनेक्टिव्हिटी म्हणू शकतो. आणि तुम्ही बघू शकता येलो लाईनमध्ये लिहिलेलं आहे त्यांनी की तुम्ही पी डॅश क्यू म्हणजेच त्याला बोलताना कसं म्हणायचं आहे, पी इम्प्लाइज क्यू किंवा इफ पी देन क्यू. तुम्ही इथे ट्रूथ टेबल बघू शकता. जर पीची व्हॅल्यू ट्रू असेल आणि क्यूची व्हॅल्यू ट्रू असेल तर पी इम्प्लाइज क्यू हा ट्रू येतो. सपोज याच्यामध्ये सगळ्या कंडिशनला व्हॅल्यू ट्रू होते एक्सेप्ट आपण सेकंडवाली लाईन बघू शकता. इथे जर पीची व्हॅल्यू ट्रू असेल आणि क्यूची व्हॅल्यू एफ असेल तर त्याची व्हॅल्यू एफ येते. याला असं पण म्हटलं जातं की पी इज सफिशियंट फॉर क्यू, म्हणजे पी गरजेचं आहे क्यूसाठी. सेकंड पॉईंट आहे पी इज नेसेसरी फॉर क्यू इज नेसेसरी फॉर पी, म्हणजे पीसाठी नेसेसरी कंडिशन तुम्हाला असणार आहे क्यू, ही कंपल्सरी कंडिशन असणार आहे. तसंच पी इम्प्लाइज क्यू किंवा क्यू फॉलोज फ्रॉम पी किंवा पी ओनली इफ क्यू, अशाही कंडिशनमध्ये तुम्ही म्हणू शकता. म्हणजे इथे म्हणण्याचा अर्थ काय आहे, जर पी तुमचं स्टेटमेंट असेल तर तिथे क्यू नक्कीच असला पाहिजे, तरच ही कंडिशन यूज होऊ शकते. यालाच कंडिशनल कनेक्टिव्हिटी म्हटलं जातं. सेकंड पॉईंट आहे बाय कंडिशनल. याला आपण डबल इम्प्लिकेशनसुद्धा म्हणू शकतो. जर सपोज इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाईन युजिंग लॉजिकल कनेक्टिव्ह इफ अँड ओनली इफ, देन इट इज कॉल्ड ॲज अ बाय कंडिशनल. मीन्स जर दोन स्टेटमेंट कंबाईन लॉजिकल कनेक्टिव्हिटी यूज करत असतील इफ अँड ओनली इफ, तर याला आपण बाय कंडिशनल म्हणू शकतो. लाईक याच्यामध्ये कसं असतं, जर पी आहे तुमचा, जर पीची व्हॅल्यू ट्रू असेल तर क्यूची व्हॅल्यूसुद्धा तुम्हाला ट्रूच लागेल तिथे, तरच याची व्हॅल्यू तुम्हाला, ह्याचा रिझल्ट तुम्हाला ट्रू येईल. जर पी फॉल्स असेल बट ऑब्व्हियसली क्यूसुद्धा फॉल्सच असला पाहिजे, तरच रिझल्ट ट्रू येऊ शकतो. याच्यामध्ये कसं आहे, जर पी हा स्टेटमेंट असेल तर क्यू हा असलाच पाहिजे. बाय कंडिशनलमध्ये दोन्हीही स्टेटमेंटला पूर्ण महत्त्व आहे. याच्यामध्ये तुम्ही इथे ट्रूथ टेबल बघू शकता. पी आणि क्यूची व्हॅल्यू जेव्हा ट्रू असेल दोघांची तर त्याचा रिझल्ट ट्रू येतो. जर पीची व्हॅल्यू फॉल्स असेल आणि क्यूची सुद्धा व्हॅल्यू फॉल्स असेल तरीही रिझल्ट ट्रू येतो. मीन्स याच्यामध्ये कसं आहे की फर्स्ट लाईन आणि फोर्थ लाईन तुम्ही बघू शकता इथे की जर either statement value contain true or false. If they are containing true false value, then result will be false. You can see there if जर दोघांची व्हॅल्यू ट्रू असेल किंवा फॉल्स असेल तरच रिझल्ट ट्रू येऊ शकतो, अदरवाईज हा फॉल्स असेल. Negation of statement means for any given statement P, there is another statement which is defined to be true when P is false and false when P is true, is called as a negation. Means याच्यामध्ये कसं होतं, लाईक तुम्ही जर तुमच्या पीची व्हॅल्यू ट्रू असेल तर त्याचं निगेशन येतं फॉल्स, आणि वाईस वर्सा, लाईक जर पीची व्हॅल्यू फॉल्स असेल तर त्याचं निगेशन येतं ट्रू. याला तुम्ही बघू शकता इथे सिम्बॉल दिलेला आहे, लाईक निगेशनचं सिम्बॉल आहे. तुम्ही येलो लाईन पूर्ण रीड करू शकता. लास्टला तुम्हाला तिथे दिलेलं आहे बघा निगेशन कसं इंडिकेट केलं जातं, आणि ट्रूथ टेबलमध्ये सुद्धा दिलेलं आहे पी आणि निगेशन पी. इंडिकेशन बघा कसे दिलेले आहेत सिंटॅक्स वाईज. जर इथे निगेशन सपोज पीची व्हॅल्यू ट्रू असेल तर त्याचं निगेशन येतं फॉल्स, जर पीची व्हॅल्यू फॉल्स असेल तर त्याचं निगेशन येतं ट्रू. मीन्स निगेशन ऑफ निगेशन. आणि इथे नोट पण आहे एक, जर निगेशन ऑफ निगेशन स्टेटमेंट इज इटसेल्फ, मीन्स निगेशन ऑफ निगेशन स्टेटमेंट, तर त्याची व्हॅल्यू जी आहे तीच येते. तुम्ही इथे नोटमध्ये बघू शकता ग्रीन कलरची लाईन, निगेशन ऑफ निगेशन पी इज इक्वल टू पी. मीन्स दोन्ही निगेशन
कॅन्सल होऊन जातात आणि त्याची व्हॅल्यू येते पी. Here's the question. Express the following compound statement symbolically without examining the truth value. Means तुम्हाला स्टेटमेंटला सिम्बॉल्समध्ये लिहायचे आहेत, कनेक्टिव्हिटीज यूज करून लिहायचे आहेत, ट्रूथ व्हॅल्यू लिहायचे नाही आहेत. सो पहिला क्वेश्चन आहे तिथे 2 इज अ इवन नंबर अँड 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर. याच्यामध्ये आपण कन्सिडर करूया, जर पहिलं स्टेटमेंट बघा पी कन्सिडर करूयात. 2 इज अ इवन नंबर. लेट्स कन्सिडर क्यू इज अ 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर. सो या दोघांमध्ये कोणता कनेक्टिव्ह यूज केला तुम्ही बघू शकता. या दोघांना कंबाईन करण्यासाठी एक कनेक्टिव्ह यूज केला गेला आहे, तो म्हणजे अँड हा वर्ड यूज केला गेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की सिम्बॉलिक फॉर्म अँडचा हा उलटा व्ही असतो. तुम्ही बघू शकता. मग इथे तुम्ही लिहू शकता की पी अँड क्यू याचं सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, पी अँड क्यू. तसंच सेकंड एक्झाम्पल बघा तुम्ही. इथे कोणता कनेक्टिव्ह यूज केला आपण बघू शकता. लाईक क्वेश्चन बघा आधी. अ स्कूल इज ओपन ऑर देर इज अ हॉलिडे. मीन्स स्कूल हे ओपन आहे किंवा तिथे हॉलिडे पण असू शकतो. आता इथे एक कनेक्टिव्ह यूज केला आहे या दोन स्टेटमेंटला कंबाईन करण्यासाठी, तो आहे ऑर. तर ऑरला आपल्याला माहिती आहे ऑर कनेक्टिव्ह कसा लिहितात, तो म्हणजे कॅपिटल व्ही. फर्स्ट स्टेटमेंट आपण कन्सिडर करूया, पी इज इक्वल टू द स्कूल इज ओपन. सेकंड स्टेटमेंट कन्सिडर करूयात, क्यू इज इक्वल टू देअर इज अ हॉलिडे. आणि याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, पी ऑर क्यू, कारण क्वेश्चनमध्ये तसं आहे, अ स्कूल इज ओपन ऑर देअर इज अ हॉलिडे. याचा सिम्बॉलिक फॉर्म येईल पी ऑर क्यू. लेट्स गो फॉर थर्ड क्वेश्चन. दिल्ली इज इन इंडिया बट ढाका इज नॉट इन श्रीलंका. सो आता इथे आपण बघू शकता की कोणता कनेक्टिव्ह यूज केला गेला आहे. अँड का ऑर का इफ अँड देन आहे का आपण बघू शकता इथे. तर इथे फक्त एक कंडिशन आपण कन्सिडर करूया पहिल्यांदा की पी स्टेटमेंट आहे, दिल्ली इज इन इंडिया म्हणजे तो पहिला स्टेटमेंट. अँड सेकंड क्यू ढाका इज इन श्रीलंका. मग ह्या दोघांना कनेक्टिव्ह कोणता यूज केला, या दोघांसाठी बट यूज केला. बट मीन्स इट्स नथिंग बट अँड. ओके, इथे लक्षात ठेवा तुम्ही, बटला तुम्ही अँड म्हणतात. म्हणजे अँड हा कनेक्टिव्हिटी अँडसाठी आणि वर्डिंगमध्ये अँडसाठी आणि बटसाठी यूज केला जातो. ह्याचं सोल्युशन आपण कन्सिडर करूयात. लेट पी इज इक्वल टू दिल्ली इज इन इंडिया अँड क्यू इज इक्वल टू ढाका इज इन श्रीलंका. बट सेकंड स्टेटमेंटमध्ये बघा तुम्ही, ढाका इज इन श्रीलंका, पण क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, ढाका इज नॉट इन श्रीलंका. नॉट हा निगेशनसाठी वापरला जातो. लक्षात ठेवायचं, जिथेही तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स असेल स्टेटमेंटमध्ये, जर नॉट यूज केला असेल तो इंडिकेट करतो निगेशन. सो त्याचा पॉझिटिव्ह सेंटेन्स आपण लिहायचा आहे, म्हणजे पॅसिव्ह राईट लिहायचा आहे. क्यू इज इक्वल टू ढाका इज इन श्रीलंका आणि त्याचं निगेशन काय येणार, ढाका इज नॉट इन श्रीलंका. सो ह्याचा पूर्ण सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, क्वेश्चन बघा तुम्ही थर्डवाला, दिल्ली इज इन इंडिया मीन्स पी आणि बटसाठी अँड आणि त्याच्यानंतर ढाका इज इन श्रीलंका, पण तो निगेटिव्ह आहे म्हणून निगेशन ऑफ क्यू. मीन्स याचा फुल सिम्बॉलिक फॉर्म येईल पी अँड निगेशन ऑफ क्यू. दॅट्स नथिंग बट दिल्ली इज इन इंडिया बट ढाका इज नॉट इन श्रीलंका. सो आपण फोर्थ क्वेश्चनकडे आता जाऊयात. फोर्थ क्वेश्चन आहे 3 + 8 इज ग्रेटर इक्वल टू 12 इफ अँड ओनली इफ 5 × 4 इज लेस दॅन इक्वल टू 25. सो पहिल्यांदा 3 + 8 किती,
3 + 8 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 12 मीन्स 3 + 8 किती झाले 11. 11 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 12. इज इट राईट ऑर रॉंग? देन त्याच्यानंतर कंडिशन दिलेली आहे की 5 × 4 इज लेस दॅन इक्वल टू 25. 5 × 4 is 20 and 20 is less than equal to 25 is true. But first condition ला काय आहे 3 + 8 is greater than equal to 12. 3 + 8 means 11. 11 is greater than equal to 12 आहे का? नाही. पण ह्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला एक कनेक्टिव्ह यूज केलेला आहे. इथे बघा तुम्ही क्वेश्चनमध्ये बघू शकता इफ अँड ओनली इफ. इथे आता तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यूची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त ते स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सो कन्सिडर करा. पहिला P 3 + 8 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 12 अँड सेकंड Q स्टेटमेंट 5 × 4 इज लेस दॅन इक्वल टू 25. तिथे कनेक्टिव्ह यूज केला आहे इफ अँड ओनली इफ. सो सिम्बॉलिक फॉर्म येईल P बाय कंडिशनल Q. बाय कंडिशनलचा सिम्बॉल तुम्हाला माहीतच आहे, आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं. ॲरो आणि त्याला दोन्हीकडून असे बाण दिलेले आहेत बघा तुम्ही, तर त्याला बाय कंडिशनल म्हणतात. इथे बाय कंडिशनल कधी म्हटलं जातं जेव्हा तुमच्या स्टेटमेंटमध्ये इफ अँड ओनली इफ हा वर्ड यूज केला जाईल. सो ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय आहे P बाय कंडिशनल Q. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ फॉलोविंग स्टेटमेंट्स. इथे तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे आणि स्टेटमेंटवरून तुम्हाला सिम्बॉलिकली फॉर्म करायचा आहे आणि त्याचा तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू लिहायची आहे. तर आपण पहिला क्वेश्चन बघूयात. 3 इज अ प्राईम नंबर अँड 4 इज अ रॅशनल नंबर. आपल्याला माहिती आहे 3 हा प्राईम नंबर आहे आणि 4 सुद्धा रॅशनल नंबर आहे. लेट्स कन्सिडर P इज इक्वल टू 3 is a prime number and second Q is equal to 4 is a rational number. So पहिल्या स्टेटमेंटची व्हॅल्यू P ची व्हॅल्यू ट्रू आहे आणि Q ची व्हॅल्यू सुद्धा ट्रू आहे. तर आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पहिल्या क्वेश्चनमध्ये 3 इज अ प्राईम नंबर अँड 4 इज अ रॅशनल नंबर. इथे कनेक्टिव्ह यूज केला आहे अँड. सो इथे काय येणार सिम्बॉलिक फॉर्म काय येणार P अँड Q आणि ह्यांच्या व्हॅल्यूज आहेत P ची व्हॅल्यू ट्रू, Q ची व्हॅल्यू ट्रू. सो ट्रू अँड ट्रू इज ऑलवेज ट्रू. सो ह्याची ट्रूथ व्हॅल्यू येईल ट्रू म्हणजेच T. तसंच सेकंड क्वेश्चन बघूयात आपण. ऑल फ्लावर्स आर रेड ऑर ऑल काउज आर ब्लॅक. सो आपण इथे बघू शकतो की इथे कनेक्टिव्ह कोणता यूज केला आहे ह्या दोन स्टेटमेंटला कंबाईन करण्यासाठी ऑर हा वर्ड यूज केलेला आहे. मीन्स इथे कनेक्टिव्ह यूज केला आहे हा ऑर. आता इथे पहिला आपण कन्सिडर करूया. लेट P इज इक्वल टू ऑल फ्लावर्स आर रेड अँड लेट Q इज इक्वल टू ऑल काउज आर ब्लॅक. सो लॉजिकली आपण बघितलं गेलं मीन्स प्रॅक्टिकली जर बघितलं गेलं तर सगळे फ्लावर्स काय रेड नसतात आणि सगळे काऊज काय ब्लॅक नसतात. सो आपण याची पहिल्या P ची व्हॅल्यू येईल ऑब्वियस फॉल्स अँड Q ची व्हॅल्यू येईल ऑब्वियस फॉल्स. सो ऑर कंडिशनमध्ये जर P आणि Qच्या व्हॅल्यूज फॉल्स असतील, फॉल्स ऑर फॉल्स हे नेहमी फॉल्स असणार. म्हणून ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार स्टेटमेंटची फॉल्स येणार. थर्ड क्वेश्चन बघूयात आपण. इफ मुंबई इज इन महाराष्ट्र देन दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया. आपल्याला माहिती आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे आणि दिल्ली कॅपिटल ऑफ इंडिया आहे. पण सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये कोणता कनेक्टिव्ह यूज केला आहे तुम्ही बघू शकता. क्वेश्चन स्टार्ट झाला इफने आणि सेकंड स्टेटमेंट जॉईन झालं देनने. मीन्स इथे कंडिशनल कनेक्टिव्ह यूज केला आहे. तुम्ही बघू शकता इफ आणि देन ह्या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन आहे. सो आपण कन्सिडर करूयात. फर्स्ट P इज इक्वल टू मुंबई इज इन महाराष्ट्र अँड Q कन्सिडर करूयात दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, युनिव्हर्सल व्हॅल्यू काय आहे ह्या स्टेटमेंटची. मुंबई कुठे आहे महाराष्ट्रामध्ये मीन्स P ची व्हॅल्यू ट्रू येईल
दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया. इज इट? हो, दिल्ली कॅपिटल ऑफ इंडिया आहे. मग त्या क्यूची व्हॅल्यूसुद्धा काय येणार? ट्रू येणार. मग कंडिशनलमध्ये सिम्बॉलिक फॉर्म काय येणार? पी इम्प्लाइज क्यू. जर मुंबई हे महाराष्ट्रात आहे तर ऑब्वियस दिल्ली इंडियाची कॅपिटल आहे. मीन्स याची व्हॅल्यू काय येणार? पी इम्प्लाइज क्यू काय येणार? टी इम्प्लाइज टी इज ऑलवेज टी. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ह्या स्टेटमेंटचं काय येणार? पी इम्प्लाइज क्यूची ट्रू मीन्स टी. फोर्थ क्वेश्चन बघतो आपण. मिल्क इज अ व्हाईट इफ अँड ओनली इफ सन रायझेस इन द वेस्ट. मिल्क इज अ व्हाईट. फर्स्ट क्वेश्चन मीन्स कन्सिडर करूयात आपण. मिल्क इज अ व्हाईट. पी कन्सिडर करूयात. फोर्थ क्वेश्चनमध्ये पहिला स्टेटमेंट काय येणार? पी इज इक्वल टू मिल्क इज व्हाईट अँड क्यू इज इक्वल टू सन रायझेस इन वेस्ट. आपल्याला माहिती आहे मिल्क इज अ व्हाईट. याची व्हॅल्यू ऑब्वियस काय येणार? ट्रू येणार. सन रायझेस इन द वेस्ट. तर सन रायझेस इन द वेस्ट हा क्वेश्चन हे स्टेटमेंट फॉल्स आहे. सन कुठे राईज करतो? ईस्टमध्ये. मीन्स प्रॉपर स्टेटमेंट काय असेल याचा? सन रायझेस इन द ईस्ट. पण इथे देताना काय दिलेलं आहे? वेस्ट दिलेलं आहे. सो ह्याची व्हॅल्यू काय येणार? फॉल्स येणार. आणि आपण ऑब्झर्व करू शकतो फोर्थ क्वेश्चनमध्ये कोणता कनेक्टिव्ह यूज केला आहे? इफ अँड ओनली इफ. मीन्स बाय कंडिशनल यूज केलेला आहे. बाय कंडिशनलमध्ये तुम्हाला माहीतच आहे तुमचे स्टेटमेंट आयदर ट्रू असले पाहिजे दोन्हीही और फॉल्स असले पाहिजे तरच व्हॅल्यू काय येणार? ट्रू येणार. तुमच्या स्टेटमेंटची व्हॅल्यू काय येणार? ट्रू येणार. तर आपण इथे कन्सिडर काय होतं? पहिला क्वेश्चन काय येणार? मीन्स पहिला स्टेटमेंट काय येणार? पी इज इक्वल टू मिल्क इज व्हाईट. ह्याची व्हॅल्यू येणार ट्रू. क्यू इज इक्वल टू सन रायझेस इन द वेस्ट. सन रायझेस इन द ईस्ट असतं म्हणून ह्याची व्हॅल्यू काय येणार? फॉल्स येणार. सो ट्रू डबल इम्प्लिकेशन फॉल्स. याची व्हॅल्यू आहे टेबलनुसार, ट्रूथ टेबलनुसार. बाय कंडिशनल ट्रूथ टेबलनुसार फॉल्स. म्हणून या स्टेटमेंटची व्हॅल्यू काय येणार? फॉल्स येणार. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. डू लाईक अँड कमेंट युअर डाउट्स बिलो अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल.